नमस्कार, मी श्यामल साबळे. स्वागत आहे तुमचं MH माझाच्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आलेलो आहोत शिर्डी मतदारसंघात. या मतदारसंघातील नागरिकांचा कल कोणाकडे, या भागात हवा कोणाची आहे? नमस्कार सर, काय नाव आपलं? प्रिन्स निकम. गेल्या किती वर्षापासून या मतदारसंघात राहता? 3-3.5-4 वर्ष होत आले. गेले 4 वर्षापासून या मतदारसंघात राहतात. काय वाटतं, या भागात विकास कामं झाली आहेत की नाही? हो, विकास कामं भरपूर झाली आहे. फक्त एकच नगर मनमाड जो हायवे आहे त्याचीच अडचण आहे, बाकी कुठलीच अडचण नाही आहे. काय काय विकास कामं झाली? विकास कामं तर भरपूर झालेली. आता हे बघा, तुम्ही सर्व बघताय, डिवायडर वगैरे, इकडे लाईटिंग, म्हणजे अशा छोट्या छोट्या अडचणी काहीच नाही आहे. फक्त एक रोडची अडचण आहे, तेवढी ती रोडची अडचण एकदा. सामान्य नागरिक म्हणून ज्या गरजा असतात, मूलभूत रस्ते, पाणी, वीज किंवा आरोग्य, या बाबतीत तुम्हाला काही विशेष अडचण आहे? नाही, याबाबत काहीच कोणाचीच काही अडचण नाही. सर्व वेळेवर आहे, सर्व टायमिंगवरती आहे. पाणी, वीज वगैरे सगळं. हॉस्पिटल पण आहे, साई सुपर हॉस्पिटल. याबाबत काही नाही, फक्त एकच रोडची अडचण आहे, बाकी अडचणी कुठल्याच नाही आहेत शिर्डीमध्ये. तुमचे जे खासदार आहेत सुजयदादा विखे पाटील, यांच्या बाबतीत काय मत आहे तुमचं? नाही, दादांच्या बाबतीत दादा सारखे देव माणसांच्या बाबतीत आम्ही काय बोलणार. दादा आहे म्हणून हे सर्व आहे. शिर्डीचे जे म्हणजे दादांनी खूप काय केलंय शिर्डीसाठी. दादा मागच्या वेळेस बोलले होते शिर्डी साफ करणं, ती केली पण आहे त्यांनी. काही ठेवलं नाही असं शिर्डीमध्ये. दादांनी खूप काय केलंय आणि ते करतात पण आहे दादा. हो, एकदम चांगला. इकडं सगळे त्यांनाच लाईक करतात, असं नाही. ते एकदम देव माणूस आहे. आता आपलं शिव महापुराण कथा त्यांचंच तो म्हणजे प्रोग्राम होत आहे. खूप मोठ्या संख्येने तिथं लोक जमा झाली. खूप चांगल्या प्रकारे तो कार्यक्रम पार पाडला. सुरळीत चाललंय सगळं. एक रोडचीच अडचण आहे आणि ती आता व्हायला पाहिजे. विकास सध्या झालेला आहे, म्हणजे त्याने नगरसेवकाचे जे वीर आहे तेच विकास झालेला आहे. वीज असेल किंवा आरोग्य, या बाबतीत काही अडचणींचा झालेलं आहे. सगळा विकास झाला. हो. काही अडचणींचा सामना करावा लागतोय का? नाही, काहीच नाही. पाणी, वीज, रस्ते, या बाबतीत काही अडचणी आहे का? नाही, सगळं व्यवस्थित आहे. सगळं व्यवस्थित. सुजयदादा विखे पाटील यांना ओळखता का? सुजय विखे पाटील यांना ओळखता का? कशी काम आहेत त्यांची? चांगले. तुमच्या भागामध्ये सुजय विखे पाटील कार्यरत आहेत, तर काय वाटतं तुम्हाला, त्यांची कामं कशी आहेत? त्यांची कामं चांगली. दादांची सगळी कामं चांगली आहेत, एकदम व्यवस्थित. दादांनी काय काय विकास केले असं वाटतं? विकास मतलब आता त्यांच्यामुळे शिर्डीत थोडी सिक्युरिटी पण वाढली, कॅमेरे पण त्यांनी लावले शिर्डीत, आणि रस्ते वगैरे सगळं व्यवस्थित केले त्यांनी. आणि आता ते MIDC पण चालू करतात, त्यामुळे थोडासा फायदा होईल अजून शिर्डीला विकासाला. चालू केली तर रोजगाराचा प्रश्न सुटेल. हो, कमी बऱ्यापैकी सुटेल. राधाकृष्ण विखे पाटील यांचं या भागामध्ये लक्ष आहे का? हो, आहे. पालकमंत्री म्हणून त्यांचं भरपूर लक्ष आहे. पालकमंत्री म्हणून काय काय प्रामुख्यानं कामं केली त्यांनी असं वाटतं तुम्हाला? कामाच्या बाबतीत तेच दादांनी जे कामं केले ते त्यांच्या थ्रू, त्यांच्या मार्फतच. बरोबर. सुजयदादा विखे पाटील यांच्या बाबतीत एखादा विशेष असं त्यांनी काम केलेलं? विशेष असं मॅम, त्यांनी जे सांगितलं होतं की नाही, प्रसादाचं दर फलक वगैरे, मंदिर परिसरात सिक्युरिटी, सगळं त्यांनी केलंय. जे त्यांनी शब्द दिले होते ते त्यांनी पाळलेत पूर्ण. लोकांना राहायसाठी घराची जागा व्यवस्थित उपलब्ध करून दिली, सगळं केलं त्यांनी. एक त्यांनी आराखडा तयार केलाय अहिल्यानगरसाठी, स्मार्ट सिटी म्हणून. स्मार्ट सिटी, हो. त्या आराखड्याबाबतीत काय बोलणार? आराखडा त्याचा दादांनाच माहिती. नाही, तो तरुण वर्गांसाठी कितपत योग्य असेल असं वाटतं? राहील, बऱ्यापैकी योग्य राहील तरुण वर्गाला, कारण की त्यामुळे आणखी रोजगार वाढेल शिर्डीत. आमच्या मतदारसंघात विकास तर बऱ्या प्रमाणात झालेला आहे. नाही, असं वैयक्तिक तर अडचणी नाही. मूलभूत पाणी आम्हाला 24 तास इथं मिळतं. लाईटची सोय झालेली. रस्ते पण आमचे गावाखेड्यात म्हणा किंवा वाड्यावस्तीवरचे रस्ते पण व्यवस्थित झालेले आहे. त्याबद्दल काहीच तक्रार नाही. आता शिर्डी नगर परिषदची येणारी निवडणूक 2 डिसेंबरला होत आहे. आम्ही एक सर्वसामान्य नागरिक व युवा वर्ग म्हणून एकच अपेक्षित असेल का यावेळी जास्तीत जास्त तरुणांना संधी भेटली पाहिजे. तरुणांचं व्हिजन चांगलं असतं, तरुणांना आयडिया चांगल्या असतात, ते गावाचा आणखी चांगल्या प्रकारे आपण म्हणतो विकास करू शकतात. सुजयदादांचं काम हे प्रामाणिक असतं. युवकांना ते पाठबळ देतात. त्यांच्या डोक्यात कल्पना आहे आता ज्येष्ठांपेक्षा युवकांना प्राधान्य देऊन गावाचा विकास करणं. आता जो परिसरात आत्तापर्यंत होत आला आहे, बघू आता यावर्षी त्यांनी युवकांना संधी दिली तर अजून गावाचा विकास जोमाने होईल. हा जो आमच्या मतदारसंघात जो विकास बघताय तुम्ही तुमच्या माध्यमातून किंवा अनेकांकडून तुम्ही ऐकला असेल, विखे परिवारानेच प्रभागाचा, मतदारसंघाचा विकास केलेला आहे. आता आम्ही तुमच्या न्यूजच्या माध्यमातून बघतो किंवा लोकांकडून ऐकतो किंवा आम्ही डोळ्यांनी बघितलं, पालकमंत्री म्हणून आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे योग्य रीतीने कारभार करताय व सर्व नागरिकांना समान न्याय काम करतात.
शिर्डी मतदारसंघात केंद्र शासन किंवा राज्य सरकारपेक्षा आमच्या ह्या विखे पाटील कुटुंबाच्या वतीने किंवा त्या जनसेवा फाउंडेशनच्या वतीनंच पोहोचले जातात तो त्यांचा नागरिकांना लाभ होतोच. आता आम्ही न्यूजच्या माध्यमातून बघितलं आहे का त्यांनी जो स्मार्ट सिटीचा आराखडा केला आहे त्यात नक्कीच बदल झाला पाहिजे आणि ही सगळ्यांची अपेक्षा होती. त्यात सुजयदादांनी एक पाऊल पुढं टाकलं आहे, त्याला सगळेच म्हणजे नागरिक म्हणून माणूस म्हणून पाठिंबा. माझा ट्रॅव्हलिंग व्यवसाय आहे. गेल्या किती वर्षापासून हा व्यवसाय करताय? मी 10 वर्षापासून करतो. गेल्या 10 वर्षापासून या व्यवसायात काय भरभराट झाली? या व्यवसायामध्ये शिर्डी हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे या व्यवसायाला कायमच महत्त्व आहे. शिर्डीमध्ये हॉटेल व्यवसाय असेल, ट्रॅव्हल व्यवसाय आहे, या व्यवसायाला कायम महत्त्व आहे आणि भरपूर या ठिकाणी ट्रॅव्हल व्यवसाय भरपूर प्रमाणात चालतो. आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत, तर कसं बघता याकडे तरुण म्हणून आणि एक व्यापारी म्हणून? अहिल्यानगर जिल्ह्याला एक कार्यकुशल पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे लाभलेले आहेत आणि कायमच त्यांचं कार्य हे कौतुकास्पद आहे आणि त्यांनी केंद्रातल्या म्हणा किंवा राज्यातल्या ह्या भरपूर योजना शिर्डी शहरापर्यंत म्हणा राहता तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पूर्ण पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याप्रमाणे भाजप असेल, मित्रपक्ष असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील, तर कायमच यांचं काम हे कौतुकास्पद आहे आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं काम खूप या मतदारसंघामध्ये चांगलं आहे आणि विकास पण भरपूर झालेला आहे. या योजना सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं काम त्यांनी केलेलं आहे. अतिशय कौतुकास्पद आणि चांगली कामगिरी आहे. आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी बेघरांना घर द्यायचं काम केलं. शिर्डीमध्ये जवळजवळ 20 लाख रुपये गुंठ्याचं घर जमीन हे बेघरांना त्यांनी ज्यांच्या अतिक्रमणामध्ये घर गेलेले होते अशा लोकांना त्यांनी घर द्यायचं काम केलेलं आहे आणि मोफत शासनाच्या मोफत योजनेमार्फत ते काम केलेलं आहे आणि मला वाटतं ते एक नाही तर भरपूर अशी कुटुंब होते, तर अशा कुटुंबांना त्यांनी काम केलेलं आहे. आज शिर्डीमध्ये शिर्डी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. शिर्डीमध्ये समृद्धी महामार्ग हा एक जवळचा रस्ता आहे, म्हणजे या मतदारसंघामध्येच आहे. शिवसृष्टीच्या माध्यमातून दादांनी खूप चांगलं एक काम केलेलं आहे. कॉर्पोरेशनची जागा होती त्याच्यामध्ये 22 गुंठ्यामध्ये इतकी छान त्यांनी त्या दिवशी नागरिकांच्या समोर सगळा आराखडा मांडला आणि त्यामार्फत एक पर्यटनाला पण आणि शिर्डीमध्ये चांगल्या विकासाला एक गती प्राप्त होती असं मला वाटतं. आज आपण आलो होतो शिर्डी मतदारसंघात आणि आज आपण दिवसभर आढावा घेतलाय शिर्डी मतदारसंघातील जनमताचा. अशा अनेक मतदारसंघातील जनमताचा आढावा घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद.